तर मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर एकाच कस्टमरचे 4 ब्लाउज आहेत, चारही प्रिन्सेसमध्ये आणि चारही वेगवेगळे आहेत। तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला तर अजिबात विसरू नका। हा प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि 3 पीसमध्ये आहे। याला बघा क्रॉस पट्टी आली। तर आपण ह्या ब्लाउजला पाठीमागून डिझाइन केली। तर ती अशा पद्धतीने काठ पदरची साडी होती, तर मी काठांचा वापर इथं केलाय आणि मी ही लेस लावली आणि लेस लावल्याच्या नंतर आपण बघा जे काठ आलेत त्याच्याच आपण याला लटकन पण बनवलेत। आपण एक इथं स्टोन वाला लावले, तर इथं बघा रेडीमेड पाइपिंग लावली। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने याला लेस जर तुम्हाला ब्रॉड लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा अशा पद्धतीने जरी लावली तरी ब्लाउज हा छान दिसतो। जे ब्रॉड काठ आले होते मी ते इथं घेतले डिझाईनसाठी आणि जे छोटे होते मी ते हाताला घेतले, कारण हा जर काठ इथे घेतला असता तर व्यवस्थित दिसला नसता। जरी काठ कमी पडलं तर आपण जॉईंट देऊ शकतो। तर हे बघा मी इथं जॉईंट दिलाय, लक्षात काय येत नाही। तर अशा पद्धतीने हा ब्लाउज झालाय। तर दुसरा ब्लाउज आपण बघूयात। एकाच कस्टमरचे 4 ब्लाउज। तर हा बोट नेकमध्ये मी ब्लाउज शिवलाय, तुम्ही बघा। पण याला आता आपल्या क्रॉस पट्टी वगैरे काही नाही, डायरेक्ट आपण जसं पाठीला पट्टी जोडतो त्यानुसार याची पट्टी आहे। याची पण फिनिशिंग खूप छान अशी येते। कटिंग व्हिडिओ मी जेवढे तुम्हाला ब्लाउज दाखवते सगळ्याचे कटिंग व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेलेच आहे। तर मी 6 हुकाचे ब्लाउज 6 हुक लावते। याच्यासाठी का 5 हुक लावल्याच्या नंतर गॅपमध्ये जास्त पडतो आणि कधी पण ही पट्टी थोडीशी जास्त घ्यायची। ती कशासाठी का ज्यावेळेस आपण हुक लावल्याच्या नंतर असं थोडंसं ताणलं जातं, तर मधला गॅप जरी असला तर ही पट्टी इथपर्यंत असते, तर आतमधला दिसायचा काहीच चान्सेस राहत नाही। तर याला मी बाही घेतली, 9.5ची बाही घेतली। तर अशा पद्धतीने बघा आणि बोटनेकमध्ये आहे, पुन्हा एकदा सांगते। तर पाठीमागच्या बाजूने मी याला टक्स घेतलेले नाही, कारण मी फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवली। आपण तसं 2.5 इंच ठेवतो, 1 इंच टक्ससाठी जाते आणि 1.5 इंच मार्जिन जाते। तर मी टक्सचे मार्जिन याच्यामध्ये धरले नव्हते। तर अशा पद्धतीने मी याला पाइपिंग लावली आणि जसा काठ आहे त्यानुसार मी याला लेस लावली। तर कसा वाटला ब्लाउज नक्कीच कमेंट करा। आता हा झाला आपला दुसरा ब्लाउज। तर तिसरा ब्लाउज मी एक सिंपल पद्धतीने शिवलाय, प्रिन्सेसमध्येच आहे पण 3 पीसमध्ये आहे। तर हा पण बघू शकतात तुम्ही। मी हर एक ब्लाउजचा तुम्हाला व्हिडिओ टाकणारच, 1-2 व्हिडिओ याचे पडलेत पण जे मी कटिंग केली ते अपलोड झालेलेच आहेत। तर बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउज आणि याला मी डबल लटकन लावले, डबल फुल बनवले लटकन लावून। आणि याला काय केले आपण बाही 10 इंचाची घेतली मी, बाही पण खूप सुंदर आली आणि पाइपिंग याला रेडीमेड पाइपिंग लावली आणि याला डबल शिलाई दिली। अशा पद्धतीने हा एक तिसरा ब्लाउज झालाय आणि हा झाला आपला चौथा ब्लाउज। तर पुन्हा एकदा सांगते, एकाच कस्टमरचे 4ही ब्लाउज आलेत, कारण त्यांना माझ्या ब्लाउजची फिनिशिंग भरपूर आवडली। त्याच्यानंतर त्यांनी हे 4 ब्लाउज टाकलेत। तर हे काठांपासून मी लटकन बनवलेत आणि ही डिझाईन बनवले, जे आपलं मधलाच कपडा उरतो ब्लाउज पीसातला त्याच्यातला, आणि मी हे मणी हातावर जोडलेत। काठांपासून बनवली मी ही डिझाईन आणि बाही बघा, बाहीला मी फ्रिल लावली। तर अशा पद्धतीने ही फ्रिल आली। तर तुम्ही बघू शकतात, याची पण फिनिशिंग तुम्ही बघा आणि खूप सुंदर असा ब्लाउज आलाय। तर पुढच्या बाजूने पण तुम्ही बघा, एकदम व्यवस्थित असा आलाय। अशा पद्धतीने माझे 4ही ब्लाउज एक नंबर आलेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।